पावसाची पण सुरुवात झालेली आहे। भर पावसामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे। चिंतामणीची पालखी निघाली, माझ्या बाप्पाची पालखी निघाली। ढोल ताशे कडाडले, नाद घुमे गगनी। नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत? नाही आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे। तुमचं सर्व स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीगोड यूट्यूब चॅनलमध्ये। त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्व स्वागत करत आहे आज एका नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये। आणि तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलं असेल, आज आहे 17 ऑगस्ट आणि आज आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा महाआगमन म्हणजे मुंबईमधलं सर्वात मोठं गणपती आगमन जे बोलतात ते फक्त चिंतामणीलाच तेवढी गर्दी असते। आणि आज क्राऊड एवढा असणार आहे की नेटवर्क फुल जॅम होणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडेल। कारण मी दुपारपासून म्हणजे जेव्हा आगमन होईल तेव्हापासून संध्याकाळपर्यंत जोपर्यंत मूर्ती आतमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत पूर्ण ब्लॉगमध्ये आपल्या मी कव्हर करणार आहे। तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। बॅक साईडला तुम्ही बघू शकता, बॅक साईडचा आहे जो चिंतामणीचा मेन गेट आहे, जो मेन एंट्रन्स आहे आणि इकडून मूर्ती आतमध्ये जाते। भरपूर मित्रांनो मजा येणार, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, थोडाही चान्स मिस करू नका। चला मित्रांनो, फायनली आज आगमन आहे आणि आगमन 7 वर्षांनंतर कलागंध वर्कशॉप या वर्कशॉपमध्ये येणार आहे। तर क्राऊडचा क्रेज एक नेक्स्ट लेवलचाच असणार आहे। तर नक्कीच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पुढे। तर नक्की व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि मित्रांनो दरबार कसला सजलाय बघा, आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा एकदम भारी डेकोरेशन केलेलं आहे, एक नंबर। तर डेकोरेशनवरनं मित्रांनो तुम्हाला अंदाज आला असेल की यंदाच्या मूर्तीचा थीम काय। आणि आतमध्ये बघाल तरी बघा, ही पूर्ण गल्ली आहे, इकडे दहीहंडी वगैरे म्हणजे थर लागतील। तर चला आता वर्कशॉपला जाऊया। आणि मित्रांनो हा बघू शकता पानवाद्याचा राजा आणि मूर्ती किती भव्य आणि दिव्य आहे, एक नंबर मूर्ती आहे, खूप सुंदर आहे मूर्ती। तर चला आजचे आगमन चालू झालेले आहेत, मागे पण तुम्ही बघू शकता इकडे दुसऱ्या एक बाप्पाचे आगमन झालेलं आहे। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो बाप्पाचं आगमन बघा, नाचत गाजत झालेलं आहे। बघूया मूर्ती कुठली आहे बघूया। आणि मित्रांनो मूर्ती बघू शकता, कसली सुंदर मूर्ती आणि भारी आहे एकदम, एका पायावरती आहे मूर्ती। बादशाह एक नंबर। पावसाची पण सुरुवात झालेली आहे, भर पावसामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे। फुल जल्लोष, फुल जल्लोष। हा होता धोबीघाटचा राजा। एवढ्या जवळून बाप्पाची मूर्ती बघायला भेटते आपल्याला आणि जल्लोष तुम्ही बघू शकता पूर्ण मंडळाच्या सदस्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये। एवढा पोलीस बंदोबस्त आहे की समोरनं मूर्ती पण नीट बघायला भेटत नाही। तर मग एवढे लांबून लोक येतात ना, त्यांचा फायदा काय, बघायला भेटत नाही 5 मिनिटं पण मूर्ती, एवढ्या लांबून मूर्ती बघायला लागते।
जशी मूर्ती जवळ येईल तसं आम्हाला लांब हाकललं जाईल, कारण ऑप्शन नाही आता काय म्हणून तुम्हाला लांबूनच 5x दाखवतो. बघू शकता मल्हारी अवतार आलेला आणि कसला भारी मूर्ती आहे, एकदम सुंदर मूर्ती आहे. एक नंबर बघूनच आता मन भरून येतं.
एवढे ह्याच्यात काही शूट करायला आणि तुम्हाला काही दाखवायलाच भेटत नाही, कारण जिकडे आम्ही उभे राहायचो या बॅरिगेड्सवरती इकडे पण बॅरिगेड्स लावलेत एक्स्ट्रा. दोन्ही साईडला गर्दी मजबूत आहे आणि मूर्ती पण नीट बघायला नाही भेटत, एवढी गर्दी आहे. पण जल्लोष तेवढाच आहे किंवा त्याहून जास्त जल्लोष आहे. गर्दी बघ असले मजबूत गर्दी आहे की उभा राहायला जागा नाही. पूर्ण एरिया पॅक झालाय. दोन्ही पण लेन्स पॅक झालेले आहेत. ही बघा मूर्ती बघा किती भारी आहे. एक नंबर. त्याच्या पाठोपाठ अजून एक मूर्ती आहे. मित्रांनो असा होता चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो. गणपती बाप्पा मोरया.